आता काय हो राहिलंय? आता बाकीचे कार्यक्रम झाले, आता नवरचा हुंडा मागणार आहे आता येऊन नवरीला. किती रक्कम काय असतं? काय 20 लाख 25 लाख 30 लाखापर्यंत काय ज्यांना किती पाहिजे तेवढे मागणार ते आता. आणि 1 कोटी 2 कोटीच्या घरात पण जाऊ शकतो. बरोबर 18 लाख रुपये हुंडा ठरलाय. आजचं लग्न जरा स्पेशल आणि खासच आहे. बाळकृष्णाचा खेळ हे लग्नात खेळत आहेत काय? हा बाळकृष्ण कमून खेळत आहेत? हे आमचं परंपराशास्त्र आहे. परंपरा शास्त्र आणि श्रीकृष्णाचा खेळ. हे नवरदेवाला काय केलं आता असं? म्हणजे खेळण्यासाठी तिच्या अंगावर टाकलंय त्याला मग थंडी बिंडी नाही वाजवून म्हणून. थंडी वाजवणे म्हणून का? आणि हे काय हे आपले हे नारळ दुपारी पान हळद कुकू ते खेळण्यासाठी जे लागणार देवाचे विधी आहेत का? आजचं जे लग्न आहे ना ते काशी कापडी या समाजाचं, जे समाज आमच्या गावात थोड्या प्रमाणात आहे. आणि पहिल्यांदाच आपण त्यांचं लग्न अटेंड करतोय फोटोग्राफीच्या माध्यमातून बरं का. आपल्याला त्यांचे रीतिरिवाज रूल काहीच माहीत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांची भाषा पण आपल्याला कळत नाही. आणि ते 90% त्यांचीच भाषा बोलतात, त्यांना मराठी येते पण आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. त्याच्यामुळं काय चाललंय कसं चाललंय जाणून घेण्यासाठी आपल्याला वेळोवेळी ना कोणाशी तरी सोबत बोलावं लागतं. पहिल्यांदा हा समाज आहे ना म्हणजे एक झोपडीमध्ये राहायचा किंवा फिरतं वास्तव्य करायचा. नंतर आता सध्या सगळे मुलं सुशिक्षित झालेत, शिक्षण घेतलेत आणि नोकरी पाण्याला लागलेत. म्हणजे जो मागासलेला समाज होता, ज्याला समाजात ना खूप लहानपणी लग्न व्हायचे, परंतु आत्ता सगळ्या गोष्टी सुधारून आता एकदम म्हणजे आपण जसं वागतो किंवा आपल्या समाजात जशा रीती परंपरा येतात तशा प्रकारे हे सगळे विधी करतात. परंतु तरी पण काही जुन्या परंपरा येतात त्या रीतिरिवाजानुसार करण्यासाठी हे काय विधी येतं. आता पहिला एक खेळ होता आणि त्यांचं म्हणणं काय आहे का आम्ही नवरदेवाला पूर्ण पारखून घेतो, हा पूर्ण कॅपेबल आहे का आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी, किंवा तो स्वतः इतका स्ट्रॉंग आहे का मनानी शरीरानी किंवा पैशानी, सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्याचाच हा पहिला दिवस आहे आणि त्याच्यातला हा काही खेळाचा प्रकार होता तो आत्ता आपण बघितला. आणि इथून पुढे आपण पाहणार आहे का अजून काय काय करायला लावतात. तर आपल्याला भाषा समजणार नाही त्यांची, पण आपण थोडं ट्रान्सलेट करून बघत जाऊ. व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय वाटलं ते सांगत राहा. आता नवरदेव हा आता 2 घरी भिक्षा मागितल्यानंतर 3ऱ्या घरी चाललेले आहेत. हे संस्कृतीचा भाग आहे का? आणि आज आपण पहिल्यांदाच पाहू राहिलो असं काहीतरी. हुकुम करा त्या दुडलू हा का? 2 धातून ठेवली मी, ती 20 लाख झाली फक्त असं. किती लाख दिले? 15 लाख. 15 लाख म्हणजे कॅश मध्ये? कॅश मध्ये 2 टाकले 15 लाख. ते 5 लाख खाली पडले डॉलर. 5 लाख डॉलर कुठे डॉलर बाहेर काढा देऊ. हे 5 लाखाचा डॉलर आहे आणि 10 लाख ऑलरेडी खात्यात जमा झाले. कसं सिग्नल आहे? हे एक आमंत्रण आहे की आम्ही आलो तुमच्या घरी म्हणून या बाहेर आता. हा आणि इकडे नवरदेव येतं, एकदा हाय करा. आणि हे आता त्यांच्या रीतिरिवाजानुसार एका घराच्या पुढे आलेले आहेत. हे मेन मोरक्या मुकादम आणि हे घरातून मैया इकडून हे त्यांच्यासाठी भिक्षा ना. आणि पैसे पण पैसे लाखात पैसे घेऊन आले आता. हा किती लाख आहेत एकदा दाखव नोटा त्या. 5 लाख रुपयाचा डॉलर बघितला तुम्ही कधी? तर 5 लाख रुपयाचा डॉलर. तर हे अशा प्रकारचं एक लग्न संस्कार इकडे चालू आहे. आता काय हो राहिलंय? आता बाकीचे कार्यक्रम झाले, आता नवरचा हुंडा मागणार आहे आता येऊन नवरीला. किती रक्कम काय असतं? काय 20 लाख 25 लाख 30 लाखापर्यंत काय ज्यांना किती पाहिजे तेवढे मागणार ते आता. आणि 1 कोटी 2 कोटीच्या घरात पण जाऊ शकतो. आणि त्याची एक खरी व्हॅल्यू काय असते? म्हणजे त्याच्या नोटा कशा आता? नोट आपले 100 200 300 नोट म्हणजे 100 म्हणजे किती किंवा 10 म्हणजे किती? 10 म्हणजे 10 लाख, 100 म्हणजे 1 कोट. सोपं आहे ना. आणि हे कशासाठी आहे? कार्यक्रम होणार. काय होणार उद्या? हे उद्या आपल्या जेवायला आहे. सगळ्यांना आमंत्रण आहे, सगळ्यांनी यावं जेवणासाठी. हे तर संस्कृतीचा भाग आहे त्यांचा सगळं चाललेलं जे आहे ते. काशी कापडी म्हणून समाज आहे, हिंदू काशी कापडी म्हणून समाज आहे. आणि त्या लग्नात आपण आज पहिल्यांदाच आलो.
आणि त्यांच्या काही प्रथा परंपरा आहेत ते आपल्याला एवढं माहीत नाहीत आणि आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करीतोय. नवरदेव आता हुंडा मागण्यासाठी जाऊ राहिलेत नवरीच्या घरी आणि त्यांचे सगळे घरचे आणि इथं त्यांचा हा कार्यक्रम होणार आहे हुंडा मागायचा. ही सगळी जागा खाली बसणार आहेत आणि याच्यामध्ये पैसे टाकणार बघा ते खाली. याच्यामध्ये का याच्यामध्ये पैसे टाकून हुंडा त्याच्यात का भांडण झाले का? शेनवरी काढले आता शेनवरदेव कडचे इथं बैठक चालू आहे हुंड्याची. फॉर्मॅलिटी चालू आहे की आम्ही तुमच्या घरी आलो वगैरे फॉर्मॅलिटी चालू आहे फक्त बाकी काही. ओके इथं फॉर्मॅलिटी चालू आहे इथं. ते मूर्ख येतं का अण्णा आणि इकडे हे मुलीच्या घरचे येतं हे मुलाच्या घरचे येतं आणि इथं हे हुंड्यासाठीची किंवा आपले जे बैठक म्हणतो ती बैठक होऊ राहिली. इथं हुंड्यासाठीची जी बैठक राहते त्या रीतिरिवाजाप्रमाणे चालू आहे. जे हुंडा येतो या मधल्या भांड्यात ठेवणार येतं ते मुलीकडचे माणसं येतं हे सगळे गोळा झाले पाहुणे आणि किती 5 लाख पगार आहे. काय म्हणले पोराची मुलीची पारकरचे मुलगा आलाय नवरीच्या घरी. हा नवरी द्या म्हणून. मग नवरीकडले लोक म्हणतात तू काय काम करतो काय नाही तू धंदा काय करतो मग तुला कशी द्यायची मग तू आमच्याकडे राहायला पाहिजे 6 महिने. मग ही बातचीत चालू आहे. ओके आता इथं असं ठरतंय मुलीकडचे म्हणतात आम्हाला हुंडा द्या आणि हुंडा 18 लाख रुपये ठरलाय. बरोबर आहे का? बरोबर 18 लाख रुपये हुंडा ठरलाय. हा 18 लाख रुपये म्हणजे कसे आहेत ते सांगा. 1 रुपयाचे शिक्के 1 रुपयाची व्हॅल्युएशन 1 लाख रुपये हा असे 18 शिक्केचे 18 लाख. तर इथं 18 लाख रुपयाला इकडं विवाह असा पार पडतोय आणि इकडं मला वाटतं फायनल झालं आहे ना झालंय ना डन झाले 18 लाख आणि 18 लाखाला डन झालं. इकडे गण लावायची व्यवस्था सुरू झाली. आता 18 लाख रुपये मोजून घेणार आहे आता लगेच हा आता फायनल झाला. आता 18 लाख रुपये मोजून घेणार आहे त्यांच्याकडून आता 18 लाख रुपये मोजायचं काम चालू होईल. सुरू झालं काय आहे? चांदीचे शिक्के सांगू अरे पत्र आहे ना पत्र आहे. काय म्हणले ते? अरे ते म्हणते 18 लाख रुपये. आम्ही म्हणलं ते 18 लाख नाही 18 रुपये. अरे 18 रुपये डोळ्याला तोंडात झाले ते. चांदीचे म्हणते चांदीचे. काय म्हणले? 6 टिकून धरला मध्ये काय 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 10 रुपये झाले 15 टिकून धरलं मधली कुठे गेले मग आता फसवशी झाली का? लगेच झाले म्हणले मोजून घे काही पत्रा बरं का म्हटलं बागेंचं नुबी अरे ते डोळ्याला दिसत त्याच्या आता सांगा मला क्लिअर काय झालं. त्याने 18 लाख रुपये दिलेत. त्यांचं म्हणणं 18 लाख आम्ही म्हणतो 18 रुपये ते मोजून घेऊन राहिले 18 लाख. आता हे मोजूर आहेत आमच्याकडे ते मोजूर आले 18 लाख आहेत का नाही. 17 झालं का? डन. टाळ्या वाजवा मग एकदा. वाजवा टाळे समजाने आता. डन झालं यांचं वाजवा.
पुन्हा भेटू, चला पुन्हा भेटू. मित्रांनो व्हिडिओ कसा होता ते सांगा, कळलं का तुम्हाला ते सांगा, नसलं कळलं तर. आणि पुढे बी एक भाग आपण करू जमलं तर, कारण हुंडा घेणं आणि देणं चुकीचं आहे, परंतु हे एक प्रथेचा भाग आहे ना की पैसे. म्हणजे त्यांनी कोणाला काही दिलं नाही. आणि त्या समाजाची अजून एक खासियत तिथल्या लोकांनी मला सांगितली का ह्या समाजामध्ये लग्न करताना सगळा खर्च मुलाला करावा लागतो. म्हणजे कायम, आज नाही, आता आपल्या मराठा समाजामध्ये बऱ्यापैकी मुली कमी झाल्यामुळे मुलीला खर्च नाही करून देत, पण त्यांच्या समाजात पहिल्यापासूनच मुलीला खर्च करून देत नाही, पूर्ण खर्च मुलं करीत असतात. त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, तरी पण त्यांच्यातले जे शिकलेले मुलं आहेत त्यांनी आपल्याला ट्रान्सलेट करून सांगितलं का काय विधी होता. तर त्यांचं आता नवरदेवाने 5 घरी भिक्षा मागितली, त्याच्यातून काही पैसे जमा केले, त्यानंतर तो हुंडा मागण्यासाठी मुलीच्या घरी आला, नंतर मुलीनेच हुंडा मागितला आणि तो 18 लाख रुपये, म्हणजेच आत्ताचे आपले 18 रुपये, अशा पद्धतीने त्यांचा तो टायअप झाला एकमेकासोबत. आणि आता लग्न फिक्स झालंय. हे सगळं अगोदरच फिक्स होतं, पण आता फिक्स झालंय, म्हणजे ऑफिशियली जसे आपण सुपारी फोडतो तसे. त्याच्यानंतर पुढे हळदीचा प्रोग्राम आहे आणि उद्याच्याला त्यांचं सकाळचं लग्न आहे. तर लग्न पण युनिक पद्धतीचं असणार आहे, आपण कधीच न बघितलेलं, कारण मी तरी नाही बघितलेलं माझ्या गावात असून सुद्धा. तर कंटिन्यू राहा, आपण बघू कसं होतंय लग्न ते. धन्यवाद. नर्मदे रामकृष्ण हरी.